नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या माहिती दूत या चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। लाडक्या बहिणींना पुढील हप्ता म्हणजे 11वा हप्ता मिळणार असे अजित पवार यांनी सांगितले। जवळपास 26 मेच्या दरम्यान लाडक्या बहिणींना हप्ता जमा होऊ शकतो असा अंदाज आहे। या महिन्यासाठी 3750 कोटींचे वितरण करण्यात आले आहे अशी माहिती अजितदादा पवारांनी त्यांच्या भाषणात सांगितले आहे आणि चेकवर सही सुद्धा केलेली आहे आणि हीच माहिती अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितली आहे। काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे। आजच मी 4.25 कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली। मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याचे मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याचे सकाळीच आदितीला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे। 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय। आज आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून महिलांना 10 हप्ते हे वितरित करण्यात आले आहेत। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये असे 15,000 महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकारद्वारे प्रत्येक 1500 रुपये सरकार देत आहेत व आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। परंतु महिला आता या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि अशातच अजितदादा पवारांनी आनंदाची बातमीही दिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात 11वा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ आपण आधीच पाहिलेला आहे। त्यामुळे जर महिलांच्या खात्यात पैसा जमा झाला नसेल तर त्यांनी पुढील 1 आठवडा वाट पाहावा, कारण सरकारकडून सलग 3 ते 4 दिवस पैसे जमा करण्याची प्रक्रियाही सुरू ठेवण्यात येणार आहे। योजनेसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या माहिती दूत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।